Welcome back, students. We are going to learn chapter 3, electricity circuits and their components. Nihal and his classmates were excited for their school trip to the Bhakra Nangal Dam. There they would visit the hydroelectric powerhouse where the force of falling water was used to generate electricity. आता निहाल आणि त्याचे जे क्लासमेट्स आहेत त्यांच्या स्कूलने एक ट्रिप अरेंज केलेली आहे आणि ती जी ट्रिप आहे ते भाकरा नांगल डॅमला आहे आणि त्या ठिकाणी काय केलं जातं तर हायड्रोलायटिक पॉवर हाऊस म्हणजे तिथं इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. तुम्हाला त्या पिक्चर मध्ये दाखवलं हे फॉलिंग वॉटर आहे. अशा पद्धतीनं काय होतं ज्यावेळी वॉटर खाली येते तर प्रेशर क्रिएट होतं आणि याच्यापासून काय केली जाते इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. अशी त्यांची सिस्टीम इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी इथं ऍप्लिकेबल केलेली आहे. They also looked forward to the free 13 kilometer train ride from Nangal in Punjab to Bhakra in हिमाचल प्रदेश. आता हिमाचल प्रदेशमध्ये त्यांची 13 किलोमीटर त्यांना हे जे ट्रेन आहे त्यांची जी ट्रिप आहे ती फ्री आहे आणि त्या ठिकाणी त्यांना शिवलिंग हिल्स आपण दाखवणार आहे आणि एक त्यांनी ब्युटिफुल एरिया पण बघणार आहेत सतलज रिव्हरचा. Prior to the trip, Nihal and his classmates were given a group assignment to prepare a presentation on the uses of electricity. मग त्यापूर्वी जाण्याआधी त्यांना काय दिले की त्यांना एक असाइनमेंट दिलेलं आहे की काय करायचे ते युजेस लिहायचे इलेक्ट्रिसिटीचे. दे बिगेन बाय लुकिंग अराउंड देअर हाऊसेस. मग त्यांनी सुरुवात केली की त्यांच्या घरामध्ये घराच्या आजूबाजूला पुन्हा स्कूलमध्ये नेबरहुड त्यांच्या सिटीमध्ये. फायनली दे सर्चड द इंटरनेट आणि शेवटी त्यांनी इंटरनेटवर पण सर्च केलं. टू देअर ॲस्टॉनिशमेंट देअर लिस्ट केप्ट ग्रोईंग. पण त्यांची लिस्ट वाढतच गेली. दे डिसाइडेड टू ऑर्गनाइज द युजेस अंडर डिफरंट हेडिंग. मग ते युजेस त्यांनी प्रॉपरली ऑर्गनाइज केले, त्याला हेडिंग दिले. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुकिंग मध्ये कोणते आपण इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंटचा यूज करू शकतो. तर याच्यामध्ये काय दिलंय इलेक्ट्रिक केटल, मिक्सर, ग्राइंडर, टोस्टर, ओव्हन, मायक्रोवेव्ह. आता इथे एक दिले एक्स्ट्रा लिहिण्यासाठी तर आपण इथं लिहू शकतो इंडक्शन स्टोव्ह. देन इथं लाइटनिंग मध्ये होम्स, ऑफिसेस, स्ट्रीट्स, मार्केट्स, फॅक्टरीज. या ठिकाणी एअरपोर्ट. ट्रान्सपोर्टेशन ट्रेन, बस, कार, स्कूटर, लिफ्ट, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिक बायसिकल. हीटिंग अँड कुलिंग मध्ये फॅन, रूम हीटर, रेफ्रिजरेटर अँड कंडिशनर. तर या ठिकाणी आपण वॉटर कूलर ऍड करू शकतो इथं. एंटरटेन मध्ये टेलिव्हिजन, रेडिओ, म्युझिक सिस्टीम. देन कम्युनिकेशन मध्ये मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप. ऑदर्स मध्ये वॉटर पंप, क्रेन, कम्प्युटर, वॉशिंग मशीन. Can you help Nihal by adding some more uses to his list? जे आता आपण ऍड केले. Also suggest some other ways of grouping the uses of electricity. We use electricity all the time. Electricity आपण all the time वापरतो. So let us learn something more about electricity. You have learned earlier that electricity is generated in multiple ways. Electricity हे multiple ways ने generate केली जाते. By windmills, by using wind energy, by solar panel capturing the sun's energy, by falling water, and by using natural gas or coal. In the chapter Nature's Treasures in the grade 6 science textbook Curiosity, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलेलं आहे. The electric supply from these sources reaches our homes and factories via wires. तर हा जो इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे तो आपल्या होम पर्यंत घरापर्यंत कसा येतो वायर मधून येतो. फॉर एक्झाम्पल ॲट होम वी प्लग इन व्हेरियस डिव्हाइसेस टू द इलेक्ट्रिकल सॉकेट्स इन द वॉल. आपल्या वॉलला एक इलेक्ट्रिकल सॉकेट लावलेलं असतं त्याच्यामध्ये आपण काय करतो प्लग करतो म्हणजे पिन प्लग करतो प्रत्येक वेगवेगळ्या डिव्हाइसची. However, to learn about electricity, we will focus on a portable source of electricity that most of us may have used. Let us start with us in a common devices like a torch light. तर आपण याचा स्टडी करणार आहे आणि सुरुवातीला आपण काय यूज करणार आहे म्हणजे स्टडी करणार आहे एक कॉमन डिव्हाइस आहे की जे टॉर्च लाईट.
The danger sign on electric poles and other appliances warn people that electricity can be dangerous if not carefully handled. मग एक साईन दिलेलं असतं इलेक्ट्रिसिटीचं की जर तुम्ही केअरफुली हँडल केलं नाही तर इलेक्ट्रिसिटी कशी डेंजरस आहे. नेव्हर एव्हर परफॉर्म एक्सपेरिमेंट्स विथ पॉवर सप्लाय ॲट युअर होम ऑर स्कूल. होम आणि स्कूलमध्ये जो पॉवर सप्लाय असतो त्या ठिकाणी कधी एक्सपेरिमेंट करायचा नाही. इवन इलेक्ट्रिसिटी फ्रॉम पोर्टेबल जनरेटर्स कॅन बी डेंजरस. यूज ओनली बॅटरीज ऑर सेल्स. बॅटरीचा किंवा सेलचा यूज करायचा आहे. लाईक दोज इन टॉर्च लाईट्स, वॉल क्लॉक्स, रेडिओज ऑर रिमोट्स. आता बॅटरी किंवा सेल कुठे मिळतील आपल्याला, एक तर टॉर्च लाईट्स मध्ये, वॉल क्लॉक्स जे असतात त्याच्यामध्ये, रेडिओमध्ये किंवा रिमोटमध्ये. मग एक्सपेरिमेंटसाठी आपण जे सेल आणि बॅटरीज आहे याच्यामधली जी इलेक्ट्रिसिटी आहे त्या इलेक्ट्रिसिटीचा यूज करणार आहे. द फर्स्ट पॉइंट इन दिस चॅप्टर इज अ टॉर्च लाईट. You might have used a torchlight, also called a torch or a flashlight. म्हणजे आपल्या डेली यूज मध्ये असते टॉर्चलाइट ही. Take a torchlight similar to this one shown in figure. Observe it carefully. Do you notice a lamp and a switch? या ठिकाणी स्विच दाखवलेला आहे. Slide its switch and observe, does the torch lamp glow? जर हा स्विच जो आहे तो जर आपण पुढे पुश केला तर काय होतं, टॉर्च ग्लो होतो. आणि जर पाठीमागे पुश केला तर परत तो काय होतो, बंद होतो. नाउ स्लाइड द स्विच बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन अँड ऑब्झर्व द टॉर्च लॅम्प. You might have noticed that in one position of the switch, the torch lamp glows and in the other position the lamp does not glow. म्हणजे स्विच जर आपण पुश केला पुढे तर टॉर्च काय होतो, सुरू होतो. आणि ज्यावेळी आपण तो स्विच पाठीमागच्या साईडला पुश करतो तर काय होतो, टॉर्च बंद होतो. Now open the torchlight. What do you find inside? Inside the torchlight you may find 2 or more electric cells. जर हा टॉर्च लाईट जर आपण ओपन केला तर याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला काय दिसणार आहेत, इलेक्ट्रिक सेल्स. वाय डज द टॉर्च लॅम्प ग्लो इन वन पोझिशन ऑफ इट्स स्विच. मग टॉर्च लॅम्प ग्लो का होतो तर त्याचं रिझन दिलेलं आहे. आता टॉर्च लॅम्प आपण ओपन केला तर त्याच्या इनसाइड आतमध्ये आपल्याला काय दिसला, असा प्रकारचा एक इलेक्ट्रिकल सेल दिसला. तर सेकंड पॉइंट काय, अ सिंपल इलेक्ट्रिकल सर्किट. तर ते कशा पद्धतीनं तो सेल, हा बॅटरी किंवा ही सेल यूज होते. टू अंडरस्टँड हाऊ अ टॉर्च वर्क्स, लेट अस फर्स्ट अँड फाइंड आउट अबाउट इट्स कंपोनंट्स. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय लर्न करावं लागेल की हा सेल कसा तयार झाला, याच्यामध्ये काय काय कंपोनंट आहेत. टेक अ इलेक्ट्रिक सेल, टर्न इट अराउंड अँड लुक ॲट इट केअरफुली. इलेक्ट्रिक सेल घ्यायचा एक, तुम्ही कशातला पण घेऊ शकता, रिमोट मधला, वॉल क्लॉक आहे त्याच्यामधला घेऊ शकता. डू यू नोटिस अ पॉझिटिव्ह साइन अँड अ निगेटिव्ह साइन मार्कड ऑन द इलेक्ट्रिक सेल. इलेक्ट्रिक सेलला एका बाजूला निगेटिव्ह साइन आहे, एका बाजूला पॉझिटिव्ह साइन आहे. डू यू ऑल्सो नोटिस दॅट इट हॅज अ स्मॉल प्रोट्रुडिंग मेटल कॅप ऑन द वन साइड अँड अ फ्लॅट मेटल डिस्क ऑन द अदर साइड. तर या ठिकाणी आहे, या कॅप दाखवलेली आहे, इकडची बाजू आहे जी पूर्ण आहे ती फ्लॅट आहे. An electric cells have two terminals. One is called a positive terminal. तर ज्या बाजूला पॉझिटिव्ह साइन आहे तो जो टर्मिनल आहे त्याला काय म्हणायचं आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल. while the other is negative terminal. आणि ज्या बाजूला निगेटिव्ह साइन दाखवलेला आहे तो जो आहे तो निगेटिव्ह टर्मिनल आहे of the electric cell. And the metal disc is the negative terminal. आणि ही जी मेटल डिस्क आहे ती कोणत्या बाजूला आहे, निगेटिव्ह टर्मिनलला आहे. The electric cell is a portable source of electrical energy. काय हा पोर्टेबल सोर्स आहे. आता सेकंड पॉइंट काय, 2.2 याच्यामध्ये बॅटरी. इन अ टॉर्च वी जनरली यूज मोर दॅन वन सेल. एका टॉर्च मध्ये एकापेक्षा जास्त सेल्स असतात. आर दोज प्लेस्ड इन एनी पर्टिक्युलर ऑर्डर. आता इथं जे सेल आपण दाखवलेले त्याची एका साईडला काय पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि दुसऱ्या साईडला काय निगेटिव्ह टर्मिनल. मग ह्या सेलची जी अरेंजमेंट आहे, तर सपोज इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे आणि दुसरा एखादा सेल घेतला, म्हणजे एकापेक्षा जास्त सेल असतील तर ते बॅटरी तयार झाली. मग इथं पण पॉझिटिव्ह आणि असा निगेटिव्ह असणार आहे का, वरच्या बाजूला निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे कशा पद्धतीने याची अरेंजमेंट असेल, एक पर्टिक्युलर अरेंजमेंट आहे का, तर ते याच्यामध्ये दिलेलं आहे. लेट अस एक्सपेरिमेंट.
टेक अ टॉर्च विच युजेस 2 सेल्स. असा टॉर्च घ्यायचा की ज्याच्यामध्ये 2 सेल्स असल्या पाहिजे. ओपन इट सेल कंपार्टमेंट अँड टेक आउट द सेल्स. सेल्स घ्यायचे त्याच्यामध्ये काढून. Put the cells back in different order. Also try reversing the direction of one cell. Then slide the switch and check whether the lamp glows in each case. सेल्स घ्यायचे. पहिल्यांदा एक ऑर्डर मध्ये त्यामध्ये ज्या पद्धतीने दिलेले होते ते असे ठेवायचे आणि नंतर त्याची पोझिशन पण चेंज करायची आणि चेक करायचंय की लॅम्प ग्लो होतोय का नाही ते. चेक द ऑर्डर in which the cells were placed in the torch when the lamp glows. मग लॅम्प जेव्हा ग्लो होतो त्यावेळी सेलची पोझिशन कशी असेल म्हणजे ते कशा पद्धतीने प्लेस केले असतील. The lamp glows when the cells are placed in the order as shown in figure 3.3. म्हणजे इथं खाली दिलेली. आता लॅम्प ग्लो कधी होईल ज्यावेळी सपोज 2 सेल्स असतील तर आपण जे सेल्सची अरेंजमेंट आहे ते या ऑर्डर प्रमाणे आपण लावणार आहे. म्हणजे पुढच्या बाजूला प्लस आणि नंतर खालच्या बाजूला मायनस साइन आहे. म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल आहे. ज्यावेळी आपण दुसरा सेल लावू त्यावेळी निगेटिव्ह टर्मिनलच्या इथं लावताना दुसऱ्या सेल जो आहे त्या सेलचा कुठली बाजू आली पाहिजे पॉझिटिव्ह टर्मिनलची बाजू आली पाहिजे. तर या ऑर्डर प्रमाणे सेल लावायचे. नोटीस हाऊ द टर्मिनल ऑफ 2 cells आर कनेक्टेड. द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ one cell is connected to the negative terminal of the next cell. Such a combination of 2 or more cells is called a battery. म्हणजे एका सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल हा दुसऱ्या सेलच्या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट होतो आणि अशा ऑर्डर प्रमाणे जर आपण सेल्स कनेक्ट केले तर त्याला काय म्हणणार आहे आपण बॅटरी. फॉर मेनी डिव्हाइसेस वी मे नीड मोर दॅन वन सेल. असे कितीतरी डिव्हाइसेस आहेत की त्याच्यामध्ये आपण एकापेक्षा जास्त सेल वापरतो. सो वी कनेक्ट 2 or more सेल टुगेदर ॲज शोन इन फिगर. म्हणजे आपण एकापेक्षा जास्त सेल्स वापरल्यामुळं ते एकमेकांशी कनेक्ट केले जातात. इथं पॉझिटिव्ह टर्मिनल असेल तर इथं निगेटिव्ह आहे. सेकंड सेल जो वापरणार त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल इथं निगेटिव्ह, इथं थर्ड सेल त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल इथं निगेटिव्ह टर्मिनल या ठिकाणी. Connecting more than one cell provide energy to the circuit for a longer time and more energy. Fascinating facts. The term battery is also used for a single cell. Battery term ही single cell सुद्धा यूज साठी केली जाते. We use the term battery even for the single cell that powers our mobile phones. आपल्या मोबाईल फोन मध्ये पण एक सिंगल सेल बॅटरी असते. म्हणजे असं एक सिंगल सेल असतो त्यालाच आपण काय म्हणतो मोबाईल फोनची बॅटरी. इलेक्ट्रिक लॅम्प. इनकॅन्डिसेंट इलेक्ट्रिक लॅम्प. इनकॅन्डिसेंट म्हणजे जो हॉट होतो गरम होतो आणि नंतर काय होतं गरम झाल्यामुळं त्याच्यातून परत लाईट बाहेर पडते त्यालाच काय म्हणायचंय इनकॅन्डिसेंट लॅम्प. फॉर दिस ऍक्टिव्हिटी यू विल रिक्वायर अ टॉर्च लाईट विथ अन इनकॅन्डिसेंट लॅम्प. किंवा तुम्ही लाईट बल्ब पण वापरू शकता. मेनी ओल्ड टॉर्च लाईट्स स्टील यूज सच लॅम्प्स. म्हणजे आधी जे टॉर्च लाईट यूज केले जायचे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा बल्ब यूज केला जात होता. विथ युअर टीचर्स हेल्प कन्फर्म दॅट युअर टॉर्च लाईट युजेस अन इनकॅन्डिसेंट लॅम्प. Take the torch and examine its lamp. What do you see? Do you notice a thin wire fixed in the middle of the glass bulb? तुम्ही अशा प्रकारचा एक कॅन्डिसेंट लॅम्प घ्यायचाय किंवा बल्ब घ्यायचाय आणि त्याचं ऑब्झर्वेशन करायचंय. तर तुम्हाला इथं फिलामेंट दिसतोय, एक थिन वायर दिसते. पुन्हा या बाजूला एक थिक वायर आहे, या बाजूला एक थिक वायर जॉईन केलेली आहे. हा जो आहे वरचा तो ग्लास बल्ब आहे. इथं खालच्या बाजूला तुम्हाला मेटल केस म्हणजे एक टर्मिनल आहे. इकडच्या बाजूला यावरती एक इन्सुलेटरचा सपोर्ट दिला जातो. इन्सुलेटरच काय करतो म्हणजे तो हीट ट्रान्सफर करत नाही किंवा इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करत नाही. आणि या ठिकाणी मेटल टीप आहे वन टर्मिनल खाली आणि या ठिकाणी पण एक खालच्या बाजूला इन्सुलेटर आहे. तर तुम्ही ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल एक थिन फिलामेंट हा दिसतो. नाव स्विच ऑन द टॉर्च विच पार्ट ऑफ द लॅम्प ग्लोज. स्विच ऑन करायचं आणि तुमच्या लक्षात येईल की कोणता पार्ट ग्लो होतोय. तर तुमच्या लक्षात येईल की हा फिलामेंट वाला पार्ट काय तो ग्लो होतोय. The thin wire inside the glass bulb of the lamp glows. The glowing thin wire is called the filament of the lamp. म्हणजे हा जो फिलामेंट आहे तो ग्लो होतो. Take out the lamp with the help of your teacher and inspect it from all sides. How is the filament fixed? आता हा जो फिलामेंट आहे
तो हा फिलामेंट या बल्बमध्ये कसा फिक्स केलेला आहे. The filament is attached to thicker wires that support it. या ठिकाणी काय केलंय, 2 थिक वायर घेतलेले आहेत. ही या बाजूची एक आणि ह्या बाजूची एक. आणि या थिक वायरनी काय केलंय, या फिलामेंटला काय केलेलं आहे, सपोर्ट दिलेला आहे. One thick wire connects to the metal case at the lamp's base. इथं दाखवलंय एक थिक वायर आहे, ती या ठिकाणी कनेक्ट केलेली आहे, म्हणजे मेटल केस. आणि लॅम्प बेस म्हणजे एक आहे ती लॅम्प बेसला इथं खाली कनेक्ट केलेली आहे. while the other connect to the metal tip at the center of base, म्हणजे ही दुसरी सेंटरला कनेक्ट केलेली. These form the two terminal of the lamp and are fixed in a way that they do not touch each other. आणि ते अशा पद्धतीने फिक्स केलेले आहेत वायर की ह्या वायर एकमेकांना टच होत नाहीत. In such incandescent lamps, the filament gets hot and glows to produce light. मग याच्यामध्ये काय होतं, हा जो वरचा फिलामेंट आहे तो काय होतो, हॉट होतो आणि काय प्रोड्यूस होते, लाईट प्रोड्यूस होते. However, my torch has a different kind of lamp. In fact, it cannot be taken out of the torch as it is fixed in it. आता इथं हा स्टुडंट काय म्हणतोय की काही टॉर्च म्हणजे एकदम डिफरंट आहेत, वेगळे आहेत. आणि ते टॉर्च म्हणजे त्याच्यामधला जो लॅम्प आहे, म्हणजे ते जे लॅम्प आहेत ते आपण फिक्स आहेत, ते आपण बाहेर काढू शकत नाही. तर ते कोणते लॅम्प आहेत, एलईडी लॅम्प. मेनी टॉर्चेस इन यूज टुडे हॅव अ लाईट इमिटिंग डायोड, म्हणजेच एलईडी लॅम्प. आजकाल आपण जे वापरतो ते सगळे कसले लॅम्प आहेत, एलईडी लॅम्प आहेत. इन्स्टेड ऑफ अन इनकॅन्डिसेंट लॅम्प, म्हणजे इनकॅन्डिसेंट लॅम्पच्या ऐवजी आपण एलईडी लॅम्पचा वापर जास्त करतो. इथं दाखवले आणि हे या ठिकाणी फिक्स असतात, हे आपण काढू शकत नाही ह्याच्यामधून बाहेर. Let us observe. Take a LED of any color. इथं डिफरंट कलर दिले आहेत, कोणत्याही कलरचा तुम्ही एलईडी घेऊ शकता. अँड ऑब्झर्व, डू यू सी एनी फिलामेंट इनसाइड इट. तर याच्यामध्ये कोणता फिलामेंट दिसतोय का, इथं तर नाही दिसत. नोटिस द लेंथ ऑफ 2 वायर्स अटॅच्ड टू द एलईडी. आता एलईडीला 2 वायर जोडलेले आहेत, तर त्याची आपण लेंथ बघितली तर एकाची लेंथ जी आहे ती कमी आहे, म्हणजे निगेटिव्ह जो पार्ट आहे किंवा टर्मिनल आहे त्याची लेंथ कमी आहे आणि पॉझिटिव्ह जो आहे त्याची लेंथ जास्त आहे. Unlike incandescent lamps, LEDs do not have filaments. LED मध्ये फिलामेंट नाहीत. जसे incandescent लॅम्प मध्ये फिलामेंट आहे तसं LED मध्ये फिलामेंट नाही. They also have two terminals. आता LED ला सुद्धा 2 टर्मिनल आहेत. But one is positive attached to a longer wire. एक पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, तो लॉंगर वायरने अटॅच केलेला आहे. And the other is negative. It is the shorter wire. हा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तो शॉर्टर वायरने अटॅच केलेला आहे. A torch may use one or more LEDs, sometimes of different shapes in its lamps. आता टॉर्च मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त एलईडीचा यूज केला जातो, त्यामुळे त्याचा जो शेप आहे तो वेगवेगळा असतो. After having learned about the electric cell, battery and electric lamps, we are now ready to make the torch lamp glow using an electric circuit or battery. आता आपण इलेक्ट्रिक सेल पाहिलं, बॅटरी बघितली, इलेक्ट्रिक लॅम्प्स पण बघितले. तर आपण काय करू शकतो, आता इलेक्ट्रिक सर्किट कसं तयार होतो किंवा तो टॉर्च लॅम्प जो आहे तो कसा ग्लो होतो ह्या सगळ्याचा यूज करून. तर ते तुम्हाला नेक्स्ट पॉइंट मध्ये दिलेलं आहे. मेकिंग अन इलेक्ट्रिक लॅम्प ग्लो युझिंग अन इलेक्ट्रिक सेल और बॅटरी. आता इलेक्ट्रिक लॅम्प ग्लो करायचंय आणि त्यासाठी आपण यूज कशाचा करणार आहे, इलेक्ट्रिक सेल किंवा बॅटरी. Let us construct. Take an electric cell, an incandescent lamp used in torch, a cell holder, a lamp holder, and 4 lengths of electric wire. एक इलेक्ट्रिक सेल घ्यायचा आहे, इनकॅन्डिसेंट लॅम्प घ्यायचा आहे, टॉर्च मधला तुम्ही घेऊ शकता कुठला पण. सेल होल्डर, सेल होल्डर असेल तर चालेल, नसेल तरी चालेल, लॅम्प होल्डर, आणि तुम्हाला इलेक्ट्रिक वायर घ्यायची. Remove about 1 centimeter the plastic covering from the both ends of each wire to expose the metal. आता इलेक्ट्रिक जी वायर असते त्या वायरवर ना प्लॅस्टिकचं कव्हरिंग असतं, कारण की आतली जी इलेक्ट्रिकल वायर आहे त्याच्यामधून काय होणार आहे, इलेक्ट्रिक करंट पास होणार आहे. मग हे म्हणजे खूप थिन असतं हे इलेक्ट्रिक वायरच्या वरती प्लॅस्टिकचं कव्हर असतं. हे काय करायचं, इकडून 1 सेंटीमीटर आणि इकडून 1 सेंटीमीटर हे कव्हरिंग काढून टाकायचं, म्हणजे फक्त आतली वायर राहील.
Attach two wires to the two ends of the cell holder as shown in figure. तुमचा जो सेल होल्डर आहे त्याला त्या वायर अटॅच करायचे. हा सेल होल्डर आहे. या ठिकाणी तुम्हाला दाखवले बघा स्प्रिंग, आतमध्ये स्प्रिंग आहे. ही सेल घालताना पण तुमच्या लक्षात येईल की सेल घालताना कायम एका बाजूला स्प्रिंग असते आणि सेल आहे तो हा सेल होल्डर मध्ये घातलेला आहे. इन्सर्ट द सेल इन द होल्डर सच दॅट इट्स निगेटिव्ह टर्मिनल इज टुवर्ड्स द स्प्रिंग साइड टू द होल्डर. आता सेलचा जो निगेटिव्ह टर्मिनल जो आहे तो कुठं आला पाहिजे, स्प्रिंग साइडला आला पाहिजे. In case a cell holder is not available, fix the two wires to the cell using electrical tap. जर तुमच्याकडे सेल होल्डर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने टॅपचा वापर करून काय करू शकता, डायरेक्ट वायर सेलला सुद्धा अटॅच करू शकता. Attach two wires to the screws of the lamp holder as shown in figure. Fix the lamp in the holder by turning it around in the होल्डर. आता लॅम्प घ्यायचा आहे, हा लॅम्प होल्डर आहे, त्याच्या हा स्क्रू दाखवलेत बघा. इथून काय करायचं, ह्या वायर अशा कनेक्ट करून घ्यायच्या. हे जे आहे वरचं हे प्लास्टिकचं कव्हरिंग आहे आणि आतमधली ही काय इलेक्ट्रिक वायर आहे. In case the lamp holder is not available, use electrical tap to attach two wires to the two ends of the lamp. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकल होल्डर नसेल तर तुम्ही डायरेक्ट ह्या लॅम्पला, इनकॅन्डिसेंट लॅम्पला सुद्धा वायर अटॅच करू शकता. Now we are ready to connect the cell to the lamp to make it glow. आता आपण काय केले, वायर घेतल्या आणि कशाला जॉईन केलेले आहेत किंवा अटॅच केलेले आहेत, लॅम्पला अटॅच केलेले आहेत. आता आपल्याला कशाची गरज आहे, सेलची गरज आहे. We will conduct this activity in two parts, prediction and the observation. Some of the ways in which the lamp and the cell can be connected are shown in table 3.1. तुम्हाला टेबल 3.1 दिलेलं आहे, त्याच्यामध्ये दोन ऍक्टिव्हिटी करायच्या. तुम्हाला पहिल्यांदा प्रिडिक्शन करायचं, म्हणजे तुम्ही गेस करायचंय, ह्याचं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिले त्याच्यावरून सांगायचंय की तुम्ही लॅम्प ग्लो होईल का नाही. आणि त्याच्यानंतर काय करायचंय, तुम्ही ऍक्टिव्हिटी करायची आणि ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला त्या ऑब्झर्वेशन मध्ये काय दिसतंय ते तुम्ही त्या चार्ट मध्ये लिहायचंय. प्रिडिक्ट फॉर इच अरेंजमेंट इफ द लॅम्प विल ग्लो ऑर नॉट अँड राईट युअर प्रिडिक्शन. आणि काय करायचं, तुम्ही सुरुवातीला लॅम्प ग्लो होईल का नाही ते लिहायचंय. नाउ कनेक्ट द लॅम्प अँड द सेल and observe if the lamp glows or not. Note down your observation in table 3.1. Also for the lamps which glow, color their glass bulbs yellow. म्हणजे त्या ग्लास बल्बचा कलर येलो होतोय की नाही, लॅम्प ग्लो होतोय की नाही ते ऑब्झर्वेशन तुम्हाला लिहायचंय. तुम्हाला इथं टेबल दिलेलं आहे. आता इथं अरेंजमेंट ऑफ सेल अँड लॅम्प. आता सेल हा लॅम्प आहे आणि सेलची अरेंजमेंट आहे, इथं वायर कनेक्ट केलेले आहेत. पहिल्यांदा तुम्हाला प्रिडिक्शन लिहायचंय. या ठिकाणी काय केलंय, हा जो सेल आहे तर ह्या वायर कनेक्ट केलेल्या आहेत एकदम प्रॉपरली लॅम्पला, त्यामुळं काय होणार आहे, इथं बल्ब ग्लो होणार आहे. आणि ऑब्झर्वेशन मध्ये पण तुम्हाला हेच दिसणार आहे. काय होणार, ज्यावेळी तुम्ही हा एक ऍक्टिव्हिटी करणार तेव्हा तुम्हाला बल्ब ग्लो झालेला दिसणार आहे. इथं काय झालंय, ही वायर काय झाले, डिस्कनेक्ट झाली, त्यामुळे इथं बल्ब ग्लो होताना दिसणार आहे का नाही, मग ऑब्झर्वेशन मध्ये पण तुम्हाला दिसणार नाही. या ठिकाणी इथं डिस्कनेक्ट झाले, मग आपलं प्रिडिक्शन काय, वायर डिस्कनेक्ट झाले त्यामुळे इलेक्ट्रिक करंट त्याच्यामधून फ्लोच होणार नाही बॅटरीतला इकडून, त्यामुळं बल्ब ग्लो होणार नाही आणि ऑब्झर्वेशन मध्ये पण नाही. आता या ठिकाणी पण ही जी वायर आहे ती एक साइडलाच कनेक्ट केली, म्हणजे एक इकडची जी वायर आहे त्याला ह्या दोन्ही वायर कनेक्ट केल्या, त्यामुळे पण इथं पण काय होणार आहे, बल्ब ग्लो होणार नाही. ऑब्झर्वेशन मध्ये पण आपल्याला बल्ब ग्लो झालेला दिसणार नाही. या ठिकाणी फक्त काय केलं, तर इकडची डिस्कनेक्ट केली आणि या बाजूची वायर कनेक्ट केलेली, त्यामुळे पण इथं प्रेडिक्शन मध्ये काय बल्ब ग्लो होणार नाही आणि ऑब्झर्वेशन मध्ये पण आपल्याला दिसणार नाही. आता इथं काय केलंय, इकडच्या बाजूची वायर आहे ती या बाजूला कनेक्ट केली आणि ही वायर आहे ती या बाजूला कनेक्ट केली. तर इथं काय प्रिडिक्शन मध्ये काय दिसतंय की वायर कनेक्ट केलेले आहे, त्यामुळे काय होणार, बल्ब ग्लो होणार. ऑब्झर्वेशन मध्ये पण आपल्याला काय दिसणार आहे, बल्ब ग्लो झालेला दिसणार आहे. द लॅम्प ग्लोज इन द अरेंजमेंट नंबर 1 and 6. 1 and 6 मध्ये काय झालं, बल्ब ग्लो झाला अँड डज नॉट ग्लो इन द रिमेनिंग अरेंजमेंट. बाकीच्या अरेंजमेंट मध्ये काय झालं, बल्ब ग्लो झालेला नाही.
Now carefully look at the arrangements in which the lamp glows. आता आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या काय लक्षात येईल की वायर कनेक्ट आहेत, बल्ब कनेक्ट आहे, बॅटरी कनेक्ट आहे आणि लॅम्प ग्लो झालेला आहे. Compare these with those in which the lamp does not glow. Can you find the reason for the differences? तर चार्टमध्ये आपण बघितलं की वायर ज्या आहेत त्या सेलला कनेक्ट केलेल्या असायच्या दोन्ही पॉइंट, आणि पुन्हा इकडचा जो वायरचा पॉइंट आहे तो इथं जो बल्ब आहे त्या बल्बला सुद्धा कनेक्ट केलेला असायच्या. पण जो वायर कनेक्ट झालेली नसेल, डिस्कनेक्ट असेल तर काय लॅम्प ग्लो झालेला नाही. नेक्स्ट पॉइंट, an electrical circuit. The lamp glows when one terminal of the lamp is connected to the one terminal of the electric cell and the other terminal of the lamp to the other terminal of the cell as shown in figure. आता इथं काय सांगितलंय, लॅम्प कधी ग्लो होतो ज्यावेळी इकडचा जी वायर आहे तो सेलच्या एका टर्मिनलला व्यवस्थित कनेक्ट केली जाईल आणि दुसरी जी वायर आहे ती दुसऱ्या टर्मिनलला कनेक्ट केली जाईल, तर त्यावेळी काय होणार आहे, लॅम्प ग्लो होणार आहे. This setup forms an electrical circuit which provides a complete path for electric current to flow through the lamp. ह्याच सर्किटला म्हणजे ह्याच अरेंजमेंटला काय म्हणणार आहे, इलेक्ट्रिकल सर्किट. आणि हे काय करतं, पाथ प्रोव्हाइड करतो इलेक्ट्रिसिटीला लॅम्प ग्लो होण्यासाठी. द लॅम्प ग्लोज ओनली वेन करंट पासेस थ्रू द सर्किट. हा लॅम्प कधी ग्लो होणार आहे, जेव्हा करंट ह्या वायर मधून पास होईल त्यावेळेलाच काय होणार आहे, हा लॅम्प ग्लो होणार आहे. The direction of electric current in an electrical circuit is taken to be from the positive to the negative terminal of the electric cell. आता ही जी डिरेक्शन आहे इलेक्ट्रिकल करंटची किंवा इलेक्ट्रिकल सर्किट मधील ती पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल, इलेक्ट्रिक सेलची जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे त्याच्या पाठीमागे हा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे, दुसरी जर सेल आपण घेतली तर त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल इथे येणार आणि त्याच्या पाठीमागे त्याचा निगेटिव्ह टर्मिनल. When the terminal of the lamp are connected with those of the electrical cell by wires. तर वायरनं काय केलेले आहेत, हे कनेक्ट केलेले आहेत. The current passes through the filament of the incandescent lamp and makes it glow. आता ह्या बॅटरी मधून म्हणजे सेल मधून करंट पास होतो, ह्या फिलामेंट पर्यंत जातो. मग आपण म्हटलं फिलामेंट, आणि ते फिलामेंट काय होते, हॉट होते आणि काय होतं त्याच्यामधून लाईट बाहेर पडतो, आपल्याला लाईट दिसतो आणि ती ग्लो होते. With an incandescent lamp, it does not matter which of its terminal connects to the positive or negative terminal of the cell. आता incandescent lamp मध्ये पॉझिटिव्ह और निगेटिव्ह टर्मिनल्स असे म्हणजे इट्स डझंट मॅटर की आपण कनेक्ट करताना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल असे एकमेकाच्या रेंज मध्येच कनेक्ट केले पाहिजेत असं नाही. द लॅम्प विल ग्लो ॲज लॉंग ॲज द सर्किट इज कम्प्लीट. हे सर्किट कम्प्लीट झालं की काय होणार आहे, लॅम्प ग्लो होणार आहे. अँड करंट फ्लोज थ्रू द फिलामेंट, आणि या फिलामेंट पर्यंत काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे त्या फिलामेंट मधून. Fascinating facts. Sometimes an incandescent lamp does not glow even when connected to a cell. काही वेळेला काय होतं, इनकॅन्डिसेंट लॅम्प हा ग्लो होत नाही जेव्हा आपण त्याला सेलला कनेक्ट केलेला असतो. वी से द लॅम्प हॅज फ्युज्ड युजली ड्यू टू अ ब्रोकन फिलामेंट. म्हणजे तो फ्युज्ड झालाय म्हणजे काय झालं, त्याचा फिलामेंट आहे तो ब्रोकन झालेला आहे, तुटलेला आहे. अ ब्रोकन फिलामेंट स्टॉप्स द फ्लो ऑफ करंट प्रिव्हेंटिंग द लॅम्प फ्रॉम ग्लोईंग. जो ब्रोकन फिलामेंट आहे त्याच्यामधून करंट फ्लो होत नाही, त्यामुळे काय होतं, लॅम्प पण ग्लो होत नाही. Let us experiment. Take two electric cells, an LED of any color, a cell holder that can fit two cells and two lengths of electric wire. आता आपण काय करणार आहे, LED कसा ग्लो होतो ते बघणार आहे. Remove about 1 centimeter of the plastic covering from both end of each wire to expose the metal. मेटलला आपल्याला हे करायचंय, जॉईन करायचं, अटॅच करायचंय. मग काय करणार, 1 सेंटीमीटर प्लास्टिक कव्हरिंग काढून टाकणार वायरचं. कनेक्ट द टू वायर्स टू द सेल होल्डर एज शोन इन फिगर. इथं पण एक सेल होल्डर घ्यायचा आहे आणि काय करायचंय, सेल होल्डरला त्या वायर अटॅच करायचे. Insert two cells in the holder, taking care that for each cell, its negative terminal is towards the spring side of the holder.
and the battery is ready to use. How will you decide which is the positive terminal of this battery? आता हा काय आहे, सेल होल्डर आहे आणि सेल होल्डर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह टर्मिनल जो आहे तो आपल्याला स्प्रिंग साइडला लावायचा आहे. तर इकडच्या बाजूला स्प्रिंग साइड आहे, मग आपण इकडे काय लावणार, निगेटिव्ह टर्मिनल. बॅटरीचा हा निगेटिव्ह टर्मिनल तिथं वरच्या बाजूला आला पाहिजे, मग पॉझिटिव्ह टर्मिनल खालच्या बाजूला जाणार. The terminal of the holder which is connected to the positive terminal of one cell is positive and one connected to the negative terminal of the other cell is the negative terminal. आता हा जो टर्मिनल आहे म्हणजे होल्डरचा, टर्मिनल ऑफ द होल्डर which is connected to positive terminal of one cell, एका सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला and the one connected to the negative terminal of the other cell is the negative terminal. Now connect the free end of the battery positive terminal wire to the longer wire of LED. आता LED ची जी पॉझिटिव्ह टर्मिनलची वायर जी आहे ती कशी लॉंगर आहे, लॉंगर वायर आहे, and the free end of the second wire to the shorter wire LED. आणि निगेटिव्ह वायर जी आहे ती शॉर्ट आहे. Does the LED glow? मग आता LED ग्लो होईल का? Repeat the above step but interchange the wires connected to the LED. आता LED च्या वायर इंटरकनेक्ट म्हणजे जे आपण हे केलेत, कनेक्ट केलेत. आता ही जी लॉंग वायर आहे ती पॉझिटिव्ह टर्मिनलची वायर जी आहे ती या सेल होल्डरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण कनेक्ट केली आणि दुसरी जी निगेटिव्ह बाजू आहे किंवा निगेटिव्ह वायर आहे ती सेल होल्डरच्या पण निगेटिव्ह वायरला कनेक्ट केलेली आहे. इकडं काय केलं आपण, इंटरचेंज केला, म्हणजे निगेटिव्ह वायर जी आहे ती पॉझिटिव्हला कनेक्ट केली आणि पॉझिटिव्ह वायर जी आहे ती निगेटिव्हला कनेक्ट केली. तर यामध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन काय मिळालं, यू वुड हॅव ऑब्झर्वड दॅट LED ग्लोज इन द फर्स्ट केस, म्हणजे फर्स्ट केस मध्ये तुम्हाला काय LED ग्लो झालेला दिसला, अँड डज नॉट ग्लो इन अदर. It is because the current can pass through the LED in one direction only. LED मध्ये फक्त एका डिरेक्शनने करंट पास होतो. इनकॅन्डिसेंट लॅम्प मध्ये असे काही नव्हतं की तुम्ही वायर अशाच पद्धतीनं कनेक्ट केल्या पाहिजेत, पण LED मध्ये आपल्याला याच डिरेक्शनने वायर कनेक्ट कराव्या लागतात. The current passes through the LED only when the positive terminal म्हणजेच longer wire of the LED is connected to the positive terminal of the battery. म्हणजे हा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, ही जी लॉंगर वायर आहे ही बॅटरीच्या खालच्या किंवा सेलला पॉझिटिव्ह टर्मिनललाच तुम्हाला कनेक्ट करावी लागेल आणि निगेटिव्ह वायर आहे ती निगेटिव्ह टर्मिनललाच कनेक्ट करावी लागणार आहे. अँड द निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे शॉर्टर वायर ऑफ द LED इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. वेन करंट पासेस थ्रू द LED इट ग्लोज. आणि तेव्हाच काय होणार आहे, करंट पास होणार आहे. या कंडिशन मध्ये करंट पास होणार नाही, कारण निगेटिव्ह वायर ही पॉझिटिव्हला कनेक्ट केलेली आहे आणि इकडं ही पॉझिटिव्ह वायर ही निगेटिव्हला कनेक्ट केलेली आहे. ऑलवेज टेक केअर टू कनेक्ट अन LED करेक्टली इन सर्किट टू मेक इट ग्लो. त्यामुळे तुम्हाला ज्यावेळी LEDचं सर्किट तुम्ही तयार करत असाल त्यावेळी केअरफुली तुम्ही या वायर कनेक्ट केल्या पाहिजेत. Sometimes you may come across a device in which the cells are placed side by sides. तुम्ही असे पण डिव्हाइस बघितले असतील की ज्याच्यामध्ये साइड बाय साइड सेल्स प्लेस केले असतील. Then how are the terminal of the cells connected? मग ह्या सेल्सचे जे टर्मिनल आहेत ते कसे कनेक्ट केले जाते? If you carefully look inside the battery compartment, you will usually see a thick wire or metal strip connecting the positive terminal of one cell. तुम्हाला काय ऑब्झर्वेशन मध्ये येईल, जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं केअरफुली, तर थिक वायर जी आहे किंवा जी मेटल स्ट्रीप आहे ती कशाला कनेक्ट केलेली असती, पॉझिटिव्ह टर्मिनलला सेलच्या एका, टू द निगेटिव्ह अँड वन सेल टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द नेक्स्ट. आणि निगेटिव्ह टर्मिनल जो आहे तो सेलच्या नेक्स्टला कनेक्ट केलेला असतो. टू हेल्प विथ प्रॉपर प्लेसमेंट पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सिम्बॉल्स आर टिपिकली प्रिंटेड इनसाइड. तर त्या सेलवरती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिम्बॉल काय असतात, प्लेस केलेले असतात. नेक्स्ट पॉइंट इज इलेक्ट्रिक स्विच. हाऊ डज अ स्विच टर्न ऑन ऑर ऑफ द टॉर्च लाईट. स्विच जे आपण ऑन करतो आणि ऑफ करतो टॉर्च लाईट मध्ये, म्हणजे नेमकं काय करतो, तर त्याचं
हे सर्किट आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. लेट अस फर्स्ट मेक अ सिंपल स्विच ऑन आवर ओन. आपण एक फर्स्ट सिंपल स्विच तयार करून बघूया. कलेक्ट टू ड्रॉइंग पिन्स, अ सेफ्टी पिन म्हणजे हे सेफ्टी पिन्स, 2 wires and a small piece of cardboard. Insert a drawing pin through the ring of the safety pin and fix it to the cardboard pieces. तर अशा पद्धतीने काय करायचंय, फिक्स करून घ्यायचे बोर्डला. Ensure that the safety pin can rotate freely. ही जी सेफ्टी पिन आहे ती फ्रीली रोटेट झाली पाहिजे. आता सेफ्टी पिन जी असते त्याच्या इथं बाजूला आतल्या खालच्या बाजूला एक गोल असतो, म्हणजे अशी राऊंड केलेली असते, तर त्यामध्ये बरोबर काय करायचंय, फिक्स करून घ्यायची. Fix the second drawing pin to the cardboard piece so the free end of the safety pin can touch it. Connect a wire to each drawing pin. Our switch is ready. आणि दोन्ही असे ह्याला काय करायच्यात, वायर कनेक्ट करून घ्यायच्यात आणि जी सेफ्टी पिन आहे ही काय झाली पाहिजे, इकडच्या बाजूला टच झाली पाहिजे. मग हा काय झाला, तयार झाले, हे स्विच आपला रेडी झालेला आहे, तयार झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये फर्स्ट जे डायग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय ऑफ पोझिशन आहे आणि सेकंड जे आहे त्याच्यामध्ये ऑन पोझिशन आहे. कारण की हा काय डिस्कनेक्ट आहे, डिस्कनेक्ट असल्यामुळे हे ऑफ आहे, तर ऑफ होणार टॉर्च, आणि ह्या ज्यावेळी कनेक्ट होईल त्यावेळी काय होणार, टॉर्च ऑन होणार. Note that a switch can be placed anywhere in a circuit. A switch is simple device that either completes or breaks a circuit. Switch हे काय एक simple device आहे, एकतर ते सर्किटला ब्रेक करतं किंवा कंप्लीट करतं. The switches used for lights and other devices at home work the same way though they are designed differently. म्हणजे स्विचेस असा डिव्हाइस आहे की तो म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा डिझाईन केलेला असतो, डिफरंटली डिझाईन केलेला आहे. Next point, circuit diagrams. The various components of an electrical circuit can be represented by symbol. Can we represent the circuit in a simpler manner? म्हणजे सिम्पलर मॅनर मध्ये आपण सर्किट डायग्राम दाखवू शकतो का? प्रत्येक वेळी आपण अशी बॅटरी, त्याची डायग्राम, बल्बची डायग्राम नाही काढू शकत. तर इलेक्ट्रिक सेल दाखवायचा असेल तर हा या असा सिम्बॉल आहे. बॅटरी दाखवायची असेल तर या पद्धतीचा सिम्बॉल आहे. इलेक्ट्रिकल लॅम्प, लाईट इमिटिंग डायोड म्हणजेच एलईडी, स्विच ऑन पोझिशन, स्विच ऑफ पोझिशन अँड वायर. तर तुम्हाला एखादं सर्किट दाखवायचं असेल, लॅम्प दाखवायचा असेल तर असे लॅम्पची डायग्राम काढायची गरज नाही. त्याऐवजी तुम्ही काय करणार, लॅम्प ची ही डायग्राम काढणार किंवा अशा पद्धतीने काढले की हे काय लॅम्प डिनोट केलेले आहे. बॅटरी असेल तर हे काढणार. वायर दाखवायची असेल तर वायरचं जे रिप्रेझेंटेशन असेल ते डायरेक्ट लाईन, तुम्ही लाईन काढणार. In symbol for an electric cell, the long line represents the positive terminal while the short line represents the negative terminal. आता इलेक्ट्रिक सेल मध्ये कसं आहे, ही लॉंग वायर जी आहे ती काय डिनोट करते, पॉझिटिव्ह टर्मिनल, आणि शॉर्ट वायर जी आहे ती काय डिनोट करते, निगेटिव्ह टर्मिनल. In the symbol of an LED, the triangle points to the direction in which the current can flow. हा जो ट्रायंगल पॉइंट आहे ह्याचा अर्थ काय, ही करंट फ्लो होतो या डिरेक्शननी. The two arrows indicate that an LED emits light. हे जे दोन एरो आहेत हे काय शो करतात की LED लाईट इमिट करते. By using symbols to represent electrical components, it is easier to draw and understand electrical circuit. आपण हे सिम्बॉल्स वापरून इझिली इलेक्ट्रिकल सर्किट ड्रॉ करू शकतो. अ रिप्रेझेंटेशन ऑफ अन इलेक्ट्रिकल सर्किट युझिंग सिम्बॉल इज कॉल्ड सर्किट डायग्राम्स. म्हणजे ह्या इलेक्ट्रिकल सिम्बॉलचा यूज करून जे आपण डायग्राम काढणार त्या डायग्रामला काय म्हणायचं, सर्किट डायग्राम. Then next, let us draw circuit diagram. Using symbol shown in table 3.2, draw the circuit diagram of an electrical circuit given in figure 3.12 and figure 3.10. तुम्हाला इथे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही टेबल मधले सिम्बॉल यूज करून काय करायचंय, सर्किट डायग्राम तयार करायचे. Are your circuit diagram similar to both figures respectively? दोन्ही फिगर मधल्या सर्किट डायग्राम सेम आहेत का?
इथला जो बल्ब आहे आणि इथं काय हा एलईडी, हे एलईडी चं रिप्रेझेंटेशन आहे किंवा अशी आपण डायग्राम काढतो, त्याचा सिम्बॉल आहे एलईडी चा. आणि पहिली आहे ते विथ अँड इनकॅन्डिसेंट लॅम्प, हा इनकॅन्डिसेंट लॅम्प, आणि सेकंड आहे तो एलईडी लॅम्प आहे. बाकी काय मग बॅटरी, स्विच आणि वायर. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन सच ॲज द इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन, म्हणजे जी इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन आहे IEC, अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट अँड द इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स क्रिएट स्टँडर्ड सिम्बॉल्स फॉर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक पार्ट्स. तर या जे इन्स्टिट्यूट आहे त्यांनी मिळून काय केलेलं आहे, एक स्टँडर्ड सिम्बॉल्स क्रिएट केलेले आहेत. युझिंग द सेम सिम्बॉल अक्रॉस द वर्ल्ड helps people from different countries and industries understand each other easily. मग ते स्टँडर्ड सिम्बॉल यूज करून वेगवेगळ्या कंट्रीज मधले आणि इंडस्ट्री मधले लोक इझिली अंडरस्टँड करू शकतात. नेक्स्ट पॉइंट, इलेक्ट्रिकल कंडक्टर अँड इन्सुलेटर. आता इलेक्ट्रिकल कंडक्टर्स म्हणजे काय अँड इन्सुलेटर्स म्हणजे काय. Why did we use metal wires for making electric circuits? इलेक्ट्रिक सर्किट मध्ये मेटल वायरचाच यूज का केलाय. Can we not use some other material for wires? वायर साठी आपण दुसरं मटेरियल यूज करू शकत नाही का. Also, why are electric wires covered with plastic or rubber? आणि इलेक्ट्रिक वायर ही प्लास्टिक किंवा रबर न कव्हर का केलेली असते. तर या क्वेश्चनचे आन्सर दिलेत पुढे. Suppose we make wire of material other than metal and use them for making the electrical circuit. आता पहिला क्वेश्चन का होता की मेटलचाच यूज का केलेला आहे. Do you think the electric current will pass through those material in such a circuit? तुम्हाला काय वाटतं की ह्या सर्किट मधून करंट फ्लो झाला असता का. तर connect an electric cell and lamp while leaving the two ends of wires free as shown in figure. तर तुम्हाला अशा पद्धतीनं हे सर्किट तयार करायचंय जसं आपण पाठीमागे केलं होतं. इथं बॅटरी घ्यायची, एक लॅम्प घ्यायचंय, इनकॅन्डिसेंट लॅम्प आहे हा, आणि हा वायर काय करायचे कनेक्ट घ्यायचे, आणि इथं काय घेतलेलं आहे, स्पून घेतलेला आहे मेटलचा. टच द टू फ्री एंड ऑफ द वायर momently. Does the lamp glow? If yes, our tester is ready. We can use this tester to identify the material through which the electric current pass. ह्याची एक टेस्ट घ्यायची, जर लॅम्प ग्लो झाला तर आपलं सर्किट रेडी. आणि आता काय करणार आहे आपण, वेगवेगळ्या मेटलचा यूज करणार आहे. कलेक्ट ऑब्जेक्ट ऑफ डिफरंट मटेरियल सच ॲज अ मेटल, स्पून्स, कॉइन्स, कॉर्क, रबर, ग्लास, कीज, पिन्स, प्लास्टिक स्केल, वुडन अँड ब्लॉक, ॲल्युमिनियम फॉइल, कॅन्डल, शेविंग नीडल, कार्डबोर्ड, पेपर अँड पेन्सिल लीड. हे सगळे मटेरियल घ्यायचे. वन बाय वन टच द फ्री एंड्स ऑफ द टेस्टर्स वायर टू बोथ द एंड ऑफ इच ऑब्जेक्ट यू हॅव कलेक्टेड. आणि इथं काय करायचंय, या ठिकाणी वापर करायचा ह्या मटेरियलचा आणि ऑब्झर्वेशन करायचंय की बल्ब ग्लो होतोय का, म्हणजे त्याच्यामधून करंट फ्लो होतोय का. मेक शुअर द वायर डझंट टच इच अदर. डज द लॅम्प ग्लो एव्हरी टाइम. वायर टच नाही झाली पाहिजे नंतर, आणि आपण लॅम्प ग्लो होतोय का बघायचंय. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन इन टेबल 3.3. टेबल 3.3 मध्ये काय करायचं, ऑब्झर्वेशन तुम्ही लिहायचे. आता याच्यामध्ये स्टिक घेतली ती कशाची, वूडची, तर त्याच्यामधून लॅम्प ग्लो होत नाही. त्यामुळं याच्यामध्ये कन्क्लुजन काय येणार, इन्सुलेटर, म्हणजे इन्सुलेटर मधून कंडक्ट होत नाही इलेक्ट्रिसिटी, आणि ज्याच्यामधून होते कंडक्ट त्याला आपण कंडक्टर म्हणतो. प्लास्टिक मधून पण होत नाही, ग्लास मधून पण होत नाही, पेपर मधून पण होत नाही, वॅक्स मधून पण होत नाही, मेटल मधून होते, आणि रबर मधून पण होत नाही. मग इथं पण काय होणार, हे सगळे काय येणार आहेत, इन्सुलेटर्स येणार आहेत हे सगळे. म्हणजे ह्याच्यातून काय होत नाही, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही. हा काय मेटल काय कंडक्टर आहे, हा पण काय इन्सुलेटर आहे. अशाच पद्धतीने तुम्ही इथं दोन ऑब्झर्वेशन अजून घेऊ शकता. Analyze your observation. Did the lamp glow for all material? All material मधून लॅम्प ग्लो झालाय का नाही. The lamp glows for some material only. This means that the electric current can pass easily through some material but not through others. तर काही मटेरियल मधून लॅम्प ग्लो झालेला नाही, मग काही ठराविक मटेरियल मधूनच लॅम्प ग्लो झालेला आहे. The material
through which electric current can flow easily is called good conductors. ज्या मटेरियल मधून इलेक्ट्रिक करंट पास झालेला आहे ते काय आहेत, गुड कंडक्टर्स आहेत. or conductors of the electricity. The material through which current cannot pass through are called insulators. ज्या मटेरियल मधून इलेक्ट्रिसिटी पास झालेली नाही, कंडक्ट झालेली नाही, त्या मटेरियलला काय म्हणणार, इन्सुलेटर्स किंवा पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. Based on the observation you have recorded in table 3.3 concluded which material are conductors of electricity and which are insulators. आता तुम्ही टेबल 3.3 मध्ये पाहिलं की कोणता मटेरियल म्हणजे कुठल्या मेटल मधून काय झालेलं आहे, इलेक्ट्रिसिटी पास झालेली आहे. From your conclusion you would have realized the metals are conductors of electricity. Metals काय आहेत, कंडक्टर, गुड कंडक्टर्स आहेत, and thus are used for making wires. तर म्हणून मेटल काय केले जातात, वायर मेकिंग साठी यूज केले जातात. सिल्वर, कॉपर अँड गोल्ड आर द बेस्ट इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. आता सिल्वर, कॉपर आणि गोल्ड हे कसे आहेत, बेस्ट इलेक्ट्रिकल कंडक्टर्स आहेत. हाऊएव्हर फॉर मेकिंग इलेक्ट्रिकल वायर्स मेनली कॉपर इज युज्ड. मग इलेक्ट्रिकल वायर मध्ये मेनली कॉपरचा यूज केला जातो. ड्यू टू इट्स कम्पॅरेटिव्हली लोअर कॉस्ट. म्हणजे आपण सिल्वरचा किंवा गोल्डचा वापर का करत नाही, का तर ह्याची कॉस्ट आहे ती जास्त आहे. कॉपरची कॉस्ट ॲज कम्पेअर टू लोअर आहे. अँड अबंडंट सप्लाय, आणि त्याचा सप्लाय पण अबंडंट आहे, भरपूर प्रमाणात आहे. डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल वायर्स आर युज्ड फॉर डिफरंट युजेस. वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिकल वायर्स ह्या डिफरंट युजेस साठी यूज केल्या जातात. You have also realized that plastic, rubber and ceramics are electrical insulators. आता प्लास्टिक, रबर अँड सिरॅमिक हे काय, इन्सुलेटर आहे. हॅव यू नाव अंडरस्टूड वाय वायर आर कवर्ड विथ दोज मटेरियल. त्यामुळे वायर ज्या आहेत, जे इलेक्ट्रिकल वायर, त्याला प्लास्टिकचं किंवा रबरचं कव्हरिंग असतं, कारण की आतल्या वायर मधून इलेक्ट्रिक करंट पास होणार आहे. आणि त्याला जर आपण प्लास्टिकचं कव्हरिंग घातलं तर काय होणार आहे, इलेक्ट्रिक करंट याच्या आतमधून पास होईल, पण तो आपण इझिली त्याला हँडल करू शकू. कंडक्टर्स आर इन्सुलेटर्स आर बोथ इम्पॉर्टंट. कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स दोन्ही इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रिकल वायर, स्विचेस, कनेक्टर्स ऑफ प्लग्स अँड सॉकेट्स आर मेड अप ऑफ कंडक्टर्स. म्हणजे इलेक्ट्रिकल वायर असतील, स्विच असतील, हे आणि कनेक्टर प्लग जे आहेत आणि सॉकेट्स हे कशापासून तयार केलेले असतात, कंडक्टर पासून. Insulators like rubber, plastic and ceramics are used to cover wires. इन्सुलेटरचा वापर कशासाठी केला जातो, वायरला कव्हर करण्यासाठी. प्लग टॉप्स अँड स्विचेस टू प्रोटेक्ट पीपल फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक. लोकांना इलेक्ट्रिक शॉक पासून वाचवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आवर बॉडी इज अ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपली जी ह्युमन बॉडी याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू आवर बॉडी मे कॉजेस सर्व्हर इंजुरी और इवन डेथ. एक इंजुरी पण होऊ शकते आणि इवन डेथ पण होऊ शकते. ऑलवेज हँडल इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस विथ केअर. आपण काळजीपूर्वक इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस यूज केले पाहिजेत. नेवर टच स्विचेस और प्लग्स विथ वेट हँड्स. ओल्या हाताने स्विच किंवा ह्याला प्लग्सला आपण हात नाही लावला पाहिजे, ओला हात नाही लावला पाहिजे. और यूज इलेक्ट्रिकल डिव्हाइस इन वेट एरियाज. इलेक्ट्रिकल डिव्हाइस पण वेट एरियामध्ये ठेवले नाहीत पाहिजेत. और हँडल इक्विपमेंट विथ डॅमेज्ड इन्सुलेशन और ब्रोकन प्लग्स. म्हणजे अशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, कारण की ह्युमन बॉडी मधून काय होतो, इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. Have you ever wondered how the electricity from a cell or battery is different from the electricity coming from a wall socket? आता जी बॅटरी आहे किंवा इलेक्ट्रिकल सेल आहे त्याच्यामधली इलेक्ट्रिसिटी आणि सॉकेट मधली इलेक्ट्रिसिटी याच्यामध्ये फरक आहे. इलेक्ट्रिसिटी फ्रॉम बॅटरीज युजली पॉवर स्मॉल डिव्हाइसेस. आता बॅटरी मधली जी आहे इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये काय स्मॉल डिव्हाइसेस आहेत. अँड इज ऑफ टाईप कॉल्ड डायरेक्ट करंट. त्याला काय म्हटलं म्हणजे कोणता टाईप आहे तो, डायरेक्ट करंट. इन कॉन्ट्रास्ट द इलेक्ट्रिसिटी फ्रॉम पॉवर प्लांट्स दॅट कम टू द वॉल सॉकेट. आता वॉल सॉकेट मध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते ती कुठून येते, पॉवर प्लांट मधून येते. इज नोन ॲज अल्टरनेटिंग करंट. त्याला काय म्हणायचं, अल्टरनेटिंग करंट. अँड कॅन रन लार्जर अप्लायन्सेस. आणि त्याच्यावर काय केलं जातं, लार्जर अप्लायन्सेसचा यूज केला जातो, किंवा इलेक्ट्रिकल जे मोठे मोठे इन्स्ट्रुमेंट आहेत इलेक्ट्रिकलचे ते त्याच्यावरती चालतात. An electric cell is portable source of electric energy. इलेक्ट्रिक एनर्जीचा पोर्टेबल सोर्स आहे इलेक्ट्रिक सेल.
An electric cell has two terminals. Electric cell ला दोन टर्मिनल आहेत. One is positive and other is negative. In an incandescent electric lamp, there is a thin wire called the filament. Incandescent lamp मध्ये एक thin wire असते, त्याला काय म्हणायचं? Filament, which gets hot, glows to produce light. तो filament hot होतो आणि काय होतं? Light produce होते. Electric current pass through it. त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास झाल्यामुळे तो काय होतो? हॉट होतो. An LED has two terminal. LED ला पण दोन टर्मिनल आहेत. One is positive attached to the longer wire and other is a negative. It is attached to the shorter wire. Electric current can passes through LED in one direction only. इलेक्ट्रिक करंट हा LED मध्ये एका डिरेक्शनने पास होतो. And LED lights up only when positive terminal longer wire connects to the positive terminal. LED मधून लाईट कधी पास होते? ज्यावेळी पॉझिटिव्ह टर्मिनल हा पॉझिटिव्ह टर्मिनल वायरच्या कनेक्ट असला पाहिजे आणि बॅटरीच्या पण, आणि निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे शॉर्टर वायर ही निगेटिव्ह टर्मिनलला आणि बॅटरीच्या पण निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट असली पाहिजे. A switch is simple device that either completes or breaks a circuit. स्विच हे काय? एक सिंपल डिव्हाइस आहे, तर ते सर्किटला कम्प्लीट करतं किंवा काय करतं? ब्रेक करतं. The direction of electric current in closed electrical circuit is taken to be from the positive to the negative terminal of the electric cell. इलेक्ट्रिक करंट जो फ्लो होतो एखाद्या क्लोज्ड सर्किट मधून, तर तो पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे फ्लो होतो. A representation of an electric circuit using symbol is called circuit diagram. जे आपण यूज करतो इलेक्ट्रिक सर्किट मध्ये जे सिम्बॉल्स यूज करतो आणि त्या सिम्बॉलचा यूज करून जे डायग्राम काढतो त्याला काय म्हणणार आहे? सर्किट डायग्राम. Materials through which electric current can flow easily are called good conductors or conductors of electricity. असे मटेरियल की ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट इझिली फ्लो होतो त्याला काय म्हणायचंय? गुड कंडक्टर किंवा कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. Materials through which current cannot pass through are called insulators or poor conductors of electricity. असे मटेरियल की ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होत नाही त्याला आपण त्या मटेरियलला काय म्हणायचं? इन्सुलेटर किंवा पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी.